शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंची सर्व खाती मुख्यमंत्र्यांनी काढून घेतली। सर्व खाती आता अजित पवारांकडे। हायकोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा फैसला। माणिकराव कोकाटे संकटामध्ये सापडल्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ कमबॅकची जोरदार चर्चा। दिल्लीमध्ये अमित शहांचं त्यांच्यासोबत भेट घेत खलबतं, तर मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट घेतल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण। मनपा निवडणुकांसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग, कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी कार्यक्रमांची आखणी, प्रचारासाठी संघ पदाधिकाऱ्यांशी समन्वय। मुंबईसह इतर 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित। औपचारिक घोषणेकडे लक्ष, लवकरच युतीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या नेत्यांची आज पुन्हा बैठक। दोन्ही पक्षातील नेत्यांची जागा वाटपावर चर्चा होणार। येत्या 2 दिवसात जागा वाटप अंतिम करण्यावर दोन्ही पक्षांचा भर। काँग्रेसचं निष्ठावंत घराणं फुटण्याची शक्यता। आमदार प्रज्ञा सातव उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती। राज्यातील नगरपालिका प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। फलटणमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची, तर बारामतीमध्ये अजित पवार यांची सभा। अंजनगाव सुरजीमध्ये शिंदेंची रॅली निघणार। त्रिभाषा धोरण समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। नरेंद्र जाधव समितीला सरकारकडून मुदतवाढ। 4 जानेवारी 2024 पर्यंत अहवाल सादर करावा लागणार। रॅपिडो, ओला आणि उबरवर 36 गुन्हे दाखल। मुंबईतील बाईक टॅक्सी प्रवासी सुरक्षा ऐरणीवर। रॅपिडो, ओला, उबेरचे तात्पुरते परवाने रद्द होण्याची शक्यता। नव्या वर्षात सीएनजी पीएनजी स्वस्त होणार। सीएनजी पीएनजीच्या दरात 2-3 रुपयांची कपात होणार। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना दिलासा मिळणार।